लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघू आपल्या संघासाठी किती धावा घेतो विशाल. एक धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न. दुसरी धाव ही पूर्ण. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. 1 बाद 21 धावा. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण निर्धाव. सुंदर असा चेंडू राहुल्याचा मिस झालेला आहे विशाल. राहुल्याचा पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना विशाल आणि मिसफिल्ड आणि अवांतर धाव. या ठिकाणी अवांतर धाव संघाला मिळालेली आहे. बाईस धाव. राहुल्याचा पुढचा चेंडू खेळतोय तर अक्षय. बघू अक्षय आपल्या संघासाठी काय करतोय. ओ सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी राहुल कडून. चांगला कमबॅक केलेला आहे राहुलने आपल्या या षटकामध्ये. सलग 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. एक लेग बाय आलेला आहे पण चेंडू निर्धाव आहेत. सुंदर असा चेंडू. काहीसा कळला नाहीये अक्षयाला. राहुल्याचा पुढचा चेंडू टोलवलेला लेग साईडच्या दिशेने विशालने आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झालेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी किशोर याच्याकडून. षटक संपलेले. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. छानसा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता अक्षय यांनी पण संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो. अमोल संघासाठी चौथं षटक घेऊन आलं तर अमोल वाघमारे. बघू अमोल आपल्या संघासाठी काय करतोय. संघासाठी चौथे आणि वैयक्तिक पहिले असे षटक अमोल याचे. स्ट्राइक वर खेळतोय तो विशाल. अमोल याचा चेंडू आणि हवेत टोलवण्याचा प्रयत्न केलाय पण त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. अमोल याचा पुढचा चेंडू खेळतो विशाल. सुंदर असा चेंडू. काहीसा कळला नाही विशाल याला. निर्धाव चेंडू टाकलेला अमोल यांनी. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. रनाचा कुठेतरी ब्रेक लागलेला आहे या ठिकाणी. डॉट बॉल. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. त्यावर सुंदर असा षटकार. 4 आहे. सॉरी माफ करा. 4 धावा.
विशालाने लेग साईडला मारलेल्या चेंडूवर 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर झाली. 14 संघाची धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. हो, अमोल्याचा पुढचा चेंडू खेळतो तो विशाल आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू त्यावर 4 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. संतोष सुतार परत पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आणि सुमित लोखंडे हे मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. अमोल्याचा पुढचा चेंडू सुंदर असा प्लेस केलेला आहे. त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण आणि क्षेत्ररक्षणात थोडस षटक संपले. 4 षटकाकर संघाची धावसंख्या 37 धावा. 1 बाद 37. धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत. 4 षटकाखेर संघाची धावसंख्या आली 37. संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो संतोष सुतार. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे निलेश दादा हरेकर अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आजचा सामना यूट्यूब लाईव्ह वर सुद्धा दिसत आहे. आपल्या मित्रांनो, सर्वांनी सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ज्या क्रिकेट प्रेमींना मैदानावर यायला जमलं नाही त्यांना घरी बसून सुद्धा आपल्या मॅचेस बघता येतील. एक मिनिट. सुंदर असा टोलेला चेंडू, त्यावर 4 धावा. झालं ना? लागणार पाहिजे. गटर लागलं बाय चान्स तर मग ठेवून जातं. लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, माझ्या बॅगेत ठेवतो. सुंदर असा हवेत टोलेला चेंडू मिस. क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा पूर्ण. ओके, तुम्हाला माहिती नाही काय काय म्हणजे तुम्हाला पण लक्षात आहे. काय प्रॉब्लेम नाही, चालते. फोन करतो मला. हरे सांग. थँक्यू. हरीश तिथे ऑफसाईड दिशेने टोलेला चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तुमचं नाव काय? मनोज ना? हो, लाईव्ह चालत आलेला आहे. लाईव्ह साठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे मनोज दादा यांचं ही धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत. धर्मरक्षक प्रतिष्ठान आपले आभारी आहे दादा. संतोषाचा पुढचा चेंडू खेळतो अक्षय आणि वेट टोलवण्याचा प्रयत्न.
झेल बाद. अक्षयच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा आणि या ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि लेग अंपायर कडून नो बॉलचा इशारा. फलंदाज बाद नाहीये, नो बॉल, फ्री हिट. एक रन काढला आणि एक रन नो बॉल, 2 धावा. फ्री हिट मिळालेला आहे आणि फ्री हिटचा बॉल खेळतोय तो विशाल. आणि लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण आणि फिल्डरला काहीसा चेंडूचा अंदाज न आल्यामुळे 4 धावा मिळालेल्या आहेत. फ्री हिटच्या चेंडूवर 4 धावा. त्यासोबतच संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 52 धावा. लेग साईड टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण वेळीच रोखलेला आहे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहुल याच्याकडून. संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 52. संतोषाचा पुढचा चेंडू आणि हवेत टोलण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक नसल्यामुळे त्यावर एक धाव पूर्ण. 5 षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 53. 1 बाद 53. सामना 6 षटकांचा राहिला आणि हे 6वं षटक आहे शेवटचं. यापुढील होणारा सामना FC11 विरुद्ध निखिल भाऊ हनमगर. नितीन भाऊ हनमगर, सॉरी, माफ करा. गोलंदाजीसाठी आला आहे तो JMTT संघाकडनं अमोल. आणि मिस फील्ड या ठिकाणी झालेली आहे. ज्या ठिकाणी एक सुद्धा रन नव्हता त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. सर्व 22 स्वरूपात धावा मिळालेल्या आहेत. सुंदर असा गोलंदाजी करताना अमोल. अमोलचा पुढचा चेंडू खेळत होता अक्षय आणि अमोलने धाव बाद. अक्षय हा धाव बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अमोल याचे. सुंदर कामगिरी करताना अमोल. अक्षयच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा झटका. फलंदाजीसाठी मैदानात आलेला आहे तो हरीश. बघू हरीश आपल्या संघासाठी काय करतोय. अमोल्याचा पुढचा चेंडू खेळतो तो विशाल आणि विशालने टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण राहुल कडून. एका धावेवर समाधान. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ते 56. 56 धावा. अब तक 56. पहिला चेंडू खेळत होता हरीश. बघू हरीश आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर अशा फटकेबाजीसाठी हरीश ओळखला जातो. बघू 30 फटक्याची गरज आहे संघाला. आता हरीश मारतोय का बघू आपण. आणि अवांतर धाव. वाईट चेंडू. अंपायरचा वाईटचा इशारा. अवांतर धावेसोबत संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली होती 57 धावा. अमोल्याचा पुढचा चेंडू खेळत होता हरीश. पुन्हा एकदा अवांतर धाव. लाईन मध्ये चूक होत असताना अमोलकडून काहीशी.
आणि सलग 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत अमोलने. आणि तिसराही अवांतर चेंडू, सलग 3 वाईट बॉल अमोल षटकात. अवांतर धावेसोबतच संघाची धाव संख्येत बदल झाले. संघाची धाव संख्या झाली 59. पुढच्या लक्षात राहतं हा एक हा दुसरा हा तिसरा नाही तर मग ह्याच्यात काय. सुंदर असा चेंडू, पण क्षेत्ररक्षण नसल्यामुळे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न पण धाव बाद. सुंदर असा थ्रो केलेला आहे किशोर याने. किशोराच्या थ्रोवर धाव बाद झालेला आहे तो विशाल. विशाल आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत होता. विशालची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत फलंदाजीसाठी आशिष उर्फ अण्णा. अमोल्याचा पुढचा चेंडू खेळतो तो हरीश. आणि लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, उत्कृष्ट असा षटकार. फुलटोस बॉल. लेन मध्ये थोडी चूक झालेली त्यामुळे संघाच्या धावसंख्येत फर झालेली आहे आणि हरीशनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे ह्या चेंडूचा. आणि संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे 66. चला चेंडू आलाय का मैदानात, चालू करून घ्या. अमोल्याचा शेवटचा चेंडू खेळतो तो हरीश. आणि सुंदर असा चेंडू, त्यावर धाव बाद. संघाच्या धावसंख्येत संख्या झाली आहे ती 66. आणि JMMT संघाचा जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. वेळेची कमतरता असल्यामुळे फलंदाजांनी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्काउट बॉईज, या पुढील होणारा सामना FC11 विरुद्ध नितीन भाऊ हनमगर. आता यांनी टॉस साठी स्टेज पाशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन, टॉस करून घ्यायचा आहे. JMMT संघाला जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असे स्वागत. JMMT संघ आपले फलंदाज मैदानात पाठवायचे लवकर.
हॅलो, मनोज दिके स्टेजशी संपर्क साधा. एफसी नाही का, सॉरी. खेळ आलाय ना. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर स्काउट बॉईज. फलंदाज मैदानात पाठवायचे. धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असे स्वागत. आजचे सामने हे लीग पद्धतीने खेळले जातील. दोन प्रकारचे ग्रुप या ठिकाणी केलेले आहेत, गट ए गट बी. स्काउट बॉईज लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बॅटिंग साठी आले ते सत्यम आणि अभिजित. सत्यम आणि अभिजित, अभिनिर्मल. गोलंदाजीसाठी कोण आहे का नाही त्यांचं भाऊ, कोण आहे गोलंदाजीसाठी? संघासाठी पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो दीपक. बघूया दीपक टू सत्यम. थोडी जागा द्या. सामना चालू करून घ्या लवकर. पॉवर प्लेचे पहिले षटक संघासाठी घेऊन आलाय तो दीपक. स्काउट बाय सर्व्हिस पहिलं षटक घेऊन आलाय तो दीपक. बघू दीपक आपल्या संघासाठी काय करतोय. आणि या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी चालू आहे. दीपक याचा पहिला चेंडू काहीसा कळलेला नाहीये फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू सत्यमेला. या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. एफसी टायटन विरुद्ध नितीन भाऊ हनमगर. एफसी टायटन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. दीपक याचा पुढचा चेंडू खेळतोय तो सत्यम. बघू सत्यम आपल्या संघासाठी काय करतो. पॉवर प्लेचे पहिले षटक चालू. आणि ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि अवांतर धाव. व्हाईट बॉल. अंपरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धावेसोबत संघाने खाते उघडलेले आपले. सुंदर असा टोललेला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली ती 2 धावा. छानसा कमबॅक केलेला आहे दीपक याने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रनांची गरज जास्त आहे संघाला. आणि नवी स्ट्राइक वर आलेला आहे तो अभिनिर्मल, लेफ्ट हँड बॅट्समन. बघू अभि आपल्या संघासाठी काय करतो या ठिकाणी.
दीपक याचा पुढचा चेंडू खेळतोय तर अभि. सुंदर असा चेंडू काहीसा कळलेला नाहीये अभि याला. निर्धाव चेंडू. सुंदर असे षटक टाकताना अभि आपल्या सॉरी दीपक आपल्या संघासाठी. बस. दीपक याचा पुढचा चेंडू खेळतो तर अभि. लेग साइडच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि त्यावर एक धाव. सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी श्री याच्याकडून. पुढचे चेंडू खेळतो तो सत्यम आणि दीपक याच्या चेंडूवर सुंदर असा टोलवलेला आणि त्यावर 6 धावा. सुंदर असा षटकार मारलेला आहे सत्यम यांनी. सत्यमच्या बॅट मधून आलेले 6 रन. 6 रनांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. तीन चेंडू सलग चांगले टाकले होते दीपक यांनी आपल्या संघासाठी, पण एक चेंडू मध्ये चूक झाली आणि पूर्ण धावसंख्या कव्हर झाली. एक एक चेंडू महत्वाचा या ठिकाणी संघासाठी. दीपकचा पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि ओ षटक संपले. एक षटकाखेर संघाची धावसंख्या आली ती 9. बिनबाद 9 धावा. ठेवली तर मग धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असे स्वागत. संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे तो मयूर. मयूर मयूर संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे तो मयूर. बघू मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. पॉवर प्लेचे दुसरे षटक. क्षेत्ररक्षण काहीसा फेरबदल करण्यात आलेला आहे आणि अक्षय इंजुरीमुळे मैदानाच्या बाहेर आलेला आहे. मयूर याचा पहिला चेंडू. बघू मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. पॉवर प्ले मध्ये दुसरे षटक आणि सुंदर असा चेंडू काहीसा कळला नाहीये अभि याला. अभि बीट झालेला आहे हा चेंडू. मयूर याचा पुढचा चेंडू खेळतोय तर अभि. बघू संघनायक म्हणून अभि आपल्या संघासाठी काय करतोय आणि सुंदर असा प्लेस केलेला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली ती 10. संघाची धावसंख्या आली ती 10. मयूर याचा पुढचा चेंडू खेळतोय तो सत्यम. आणि हा टोललेला चेंडू त्यावर क्षेत्ररक्षक खाली आणि विवेक ह्याच्याकडून मिसफिल्ड. त्यावर 2 धावा. 1 धाव.
मारला की मध्ये येतो का ते जाहिरात लागल्याचा. बरं ठीक आहे, बोलतो त्यांना. आणि लेग साईड दिशेने टोलेला चेंडू, त्यावर सुंदर असा झेल आणि दीपकने सुंदर असा झेल झालेला आणि या ठिकाणी अभि हा झेल बाद. संघाला बसलेला पहिला झटका अभिच्या स्वरूपात. आणि पुढचा फलंदाज मैदानात, पुढचा एस पी कॉलेज वरचा धुरंधर असा बॅट्समन किशोर ढुमक. भाऊ किशोर आपल्या संघासाठी काय करतोय? अरे जरा 1 मिनिट थांबा जरा, मला बाकीचं पण बघू द्या. हे किरणे लाईव्ह लाव रे. त्याच्यावर ते मॉनिटर आहे माझा मोबाईल. तुझ्या मोबाईल काय झालं? बस नाही. मयूर याचा पुढचा चेंडू खेळतो तो किशोर. आणि लेग साईडच्या टोलवलेला चेंडू, वेगच्या सुद्धा हाईट वरून गेलेला आहे हा चेंडू आणि त्यावर मिळालेला आहे 4 धावा. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. चार धावांसकट किशोरने आपलं खातं उघडलेलं आहे. सुंदर असं मयुराचा पुढचा चेंडू खेळतो तो किशोर. पॉवर प्लेचा षटक चालू आणि ऑफ साइडच्या दिशेने लाईन चुकलेली आहे आणि त्यावर धाव बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बॅट्समॅनचा इथे ताळमेळ झालेला नाही एकमेकांशी आणि धाव बाद झालेला आहे सत्यम. सत्यम हा चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी पुढचा फलंदाज मैदानात उतरला आहे तो राहुल. षटक संपले. पुढील षटक घेऊन आलाय संघासाठी आपला दीपक. सुंदर अशी गोलंदाजी टाकलेली आहे मयूर यांनी. पॉवर प्ले मध्ये 6 धावा दिलेल्या आहेत फक्त. दीपक याचं दुसरं षटक. स्ट्राइक वर खेळतो तर राहुल. नॉन स्ट्राइकला आहे तो किशोर. दीपक याचा पुढचा चेंडू ऑफसाइड दिशेने टोलण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर असा झेल झेललेला आहे हर्षल याने आणि त्यावर झेल बाद झालेला आहे तो राहुल. राहुल राहुल झेल बाद. राहुलच्या स्वरूपात संघाला बसलेला हा दुसरा धक्का. संघासाठी झेल बाद झाला ना तो राहुल झाला. हे कोण आला म्हणलं आता बॅटिंगला? आणि राहुलची जागा भरून काढण्यासाठी आला आहे तो मैदानात सुशांत. बघू सुशांत आपल्या संघासाठी काय करतो या ठिकाणी. संघाची धावसंख्या 15. हॅलो, सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पकडून सुंदर अशी गोलंदाजी करताना दीपक आपल्या संघासाठी.
सुंदर असा चेंडू, काहीसा समजलेला नाही सुशांत याला. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी करताना दीपक. धावफलकांना कुठेतरी ब्रेक लावण्यात आलेला आहे दीपक कडून. जेएमसीटी संघ रनांसाठी धाव करतोय पण धाव काय मिळत नाही त्यांना. सुंदर असा पुढचा चेंडू, सलग 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत दीपक याने. टाळ्या व्हायला पाहिजेत सगळ्यांना. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे दीपक आपल्या संघासाठी स्काउट बॉईज कडून. आणि दीपक याचा पुढचा चेंडू खेळतो आणि अंडर प्रेशर मध्ये बाद झालेला आहे तो सुशांत. सुंदर गोलंदाजी टाकत आहे. सुशांतच्या स्वरूपात संघाला बसलेला हा तिसरा धक्का, चौथा धक्का. सुशांतची जागा भरून काढण्यासाठी मैदान उतरला आहे तो संतोष. संतोषाला मानलं पाहिजे आपण. थोड्या वेळापूर्वी क्षेत्ररक्षण करताना त्याला मार लागला होता तरी सुद्धा तो थोडासा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि गोलंदाजी सुद्धा केली. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. आता तो फलंदाजी साठी सुद्धा मैदानात आलेला आहे. बघू आता फलंदाजी कोणत्या प्रकारे करतो तो आपल्या संघासाठी. दीपकचा पुढचा चेंडू खेळतोय तो संतोष. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यावर दुसरी धाव ही पूर्ण. 2 धावांसोबत षटक संपलेलं आहे. 2 धावेसोबत संघाची धावसंख्या झाली ती 17. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 17. अरे चालू झालं मग. या पुढील होणारा सामना FC टायटन्स वर्सेस नितीन भाऊ हनमगर. दोन्ही संघांना विनंती त्यांनी तयार राहायचं आहे पुढील सामन्यासाठी. संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो मयूर. पहिले षटक सुंदर असे टाकल्यानंतर पुन्हा एकदा मयूर. आणि मयूराचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा बोल्ड क्लीन बोल्ड झालेला आहे. किशोराला चेंडू काहीसा समजलेला नाही आणि अंगाला चेंडू लागून बोल्ड झालेला आहे तो किशोर. या विकेटची खूप गरज होती, त्यामुळेच एवढं जल्लोष स्काउट बॉईज संघाकडून मैदानात पाहायला मिळाले आहे. कारण किशोर असा एक आक्रमक खेळाडू आहे, तो कोणत्याही क्षणी मॅच मध्ये परत आणू शकतो संघाला. चिपळूणचा वंडर बॉय अशी उपमा इथे देण्यात आलेली आहे. आणि किशोरच्या स्वरूपात संघाला हा 5वा धक्का बसलेला आहे. आणि किशोरची जागा भरून काढण्यासाठी आलाय मैदानात तो अमोल. अमोल ऐक ना, आता किती विकेट पडले? एकच पडली ना, काय एवढा हॅट्रिक? अरे घे ना तू, किती बोल राहिला? ऐकायला जाईल जरा मला का चालतंय ना मग. आणि मयूर यांनी जर या षटकामध्ये हॅट्रिक घेतली तर अक्षय बागे यांच्याकडून मयूर यांना 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. अरे पण मयूराचा पुढचा चेंडू खेळतो तो अमोल. सुंदर अशी गोलंदाजी करताना मयूर. स्ट्राइक वर अमोल. आणि ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण नाही, असफल.
एक धावेसोबत संघाची धाव संख्या झाली आहे ती 18. लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो फेकण्यामध्ये थोडीशी गफलत झालेली आहे आणि धाव संख्येत बदल. धाव संख्या झाली आहे ती 20 धावा. जे महाराष्ट्र मित्रमंडळात जे महाराष्ट्र मित्रमंडळाची धाव संख्या झाली आहे ती 20 धावा. आणि सुंदर असा ऑफ स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे तो अमोल याने, संतोष याने सॉरी, आणि त्यावर एकच धाव. जय महाराष्ट्र संघाच्या धाव संख्येत बदल. संघाची धाव संख्या झाली आहे ती 21 धावा. अजून एक 46 धावा जिंकण्यासाठी जय महाराष्ट्र संघाला करायच्या आहेत त्या. मयूरचा पुढचा चेंडू खेळतोय तो अमोल आणि त्यावर एक धावेचा प्रयत्न. चोरटी अशी एक धाव संतोष याच्याकडून, अमोलकडून सॉरी. ऑर्डर वरती क्लिक कर, ऑर्डर मध्ये जा. सुंदर असा चेंडू आणि त्यावर चोरटी अशी एक धाव. अपील करण्यात आलेला आहे विकेटसाठी, पण काहीसा फरक नाहीये त्या ठिकाणी अंपायर कडून आणि षटक संपलेलं आहे. इकडे साइडला राईट साइडला राईट साइडला 3 डॉट आहे. संघासाठी पुढील षटक घेऊन आलाय तो श्रीकांत. संघासाठी 5वे व वैयक्तिक पहिले षटक स्काउट बॉयज संघासाठी घेऊन आलाय तो श्रीकांत. फलंदाजी करतोय तो संतोष. बघू संतोष आपल्या संघासाठी काय करतोय. आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्यावर एक धाव. अंपायर कडून नो बॉलचा इशारा. नो बॉल आणि हा फ्री हिट. चोरटी अशी एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करताना श्रीकांत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू टाकतोय तो श्रीकांत. श्रीकांतचा सामना करतोय तो संतोष आणि बॅटची कडा घेऊन एक धाव. चोरटी अशी एक धाव काढण्यात आलेली या ठिकाणी संतोष याकडून. आणि श्रीकांत शिंदे यांनी जर या ठिकाणी विकेट घेतली आहे तर त्यांना 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे इथं अक्षय वाघ यांच्याकडून. आणि सुशांतने हवेत टोललेला चेंडू, त्यावर झेल बाद. 200 मिळणार या खुशीने श्रीकांत यांनी उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आहे आणि त्यावर दीपक यांनी सुद्धा झेल लिहिलेला आहे. आणि 200 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. 200 साठी खूप काही करू शकतात श्रीकांत, हे या ठिकाणी कळलेलं आहे.
पण त्यांना एक भागीदार लागलेला आहे त्यात. पुढील फलंदाज मैदानात आलाय तो जय महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून ऋषिकेश. बघू ऋषिकेश आपल्या संघासाठी काय करतोय. श्रीकांतला भागीदार झालेला आहे यात दीपकने सुद्धा सुंदर असा झेल झेलला आपल्या संघासाठी. ऐक ना, याच्यामध्ये त्यांना 1500 द्यायला माझे. श्री याचा पुढचा चेंडू खेळतोय तर ऋषिकेश. सुंदर असा चेंडू श्रीकांत याचा काहीसा कळलेला नाहीये ऋषिकेश याला. या ठिकाणी ऋषिकेश साठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे. ऋषिकेशने जर 6 मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी बक्षिसांचा बरसात व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि थोडा प्रयत्न केलेला आहे ऋषिकेश यांनी 6 मारण्याचा, पण थोडा मिस. अरे घेत अरे घेतोय मी घेतोय. लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू त्यावर 4 धावा. षटक संपले. झाला इंजुर्ड आहे घाला मग भरून बाहेर आला. या पुढील होणारा सामना FC टायटन्स विरुद्ध नितीन भाऊ हनमगर संघ. दोन्ही संघांना विनंती आहे. FC टायटन्स संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे टॉस जिंकून. त्यांनी आपले फलंदाज तयार ठेवायचे आणि नितीन भाऊ हनमगर संघाने आपले क्षेत्ररक्षणासाठी प्लेयर तयार ठेवायचे. आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे तो स्काउट बॉईज संघाचा सचिन तेंडुलकर. सांगतो बॉल चेंडू द्या यातला. हा घेतो. आणि जर ऋषीने या ठिकाणी जर या ठिकाणी जुना द्या ना जुना. अरे काय करू हे बघू मोबाईल बघू का तिथं बोलत बसू कधी करणार. अरे बघ की बघत बसलं करा की जरा. मी सांगतो थांबा. आप्पा नाव आहे मला माहिती. आप्पा नाव आहे दिनेश. स्कोर सांगा. स्कोर झालेला आहे. धाव संख्या झाली 32. संघासाठी स्काउट बॉय संघाकडून घेऊन आलाय षटक तो दिनेश. बघू दिनेश आपल्या संघासाठी काय करतोय. आणि ऋषी यांनी जर षटकार मारला तर किशोर कडून ऋषी यांना 501 रुपयाचं पारितोषिक आहे. बघू ऋषी षटकार मारतात का आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा टोललेला प्रयत्न असा छान असा केला होता ऋषी यांनी, पण झेल बाद झालेले आहेत ते. तुषार सुंदर असा झेल झेललेला आहे तुषार यांनी. आणि दिनेश आप्पा स्काउट बॉईज संघाचा सचिन तेंडुलकर. पुढील फलंदाज मैदानात उतरलाय तो पप्पन. भाऊ पप्पन आपल्या संघासाठी काय करतोय. पप्पननी प्लेस केलेला चेंडू त्यावर 1 धाव पूर्ण. दिनेशाचा पुढचा चेंडू खेळतोय तो संतोष. आणि लेग साईडच्या टोललेला चेंडू त्यावर झेल बाद. आणि दिनेश आप्पा यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी संघासाठी करण्यात आलेली आहे. या गोलंदाजी सोबत दिनेश यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे की मी सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. मी अरे चांगलंच बोलतो. असं सुद्धा चांगलं बोलतो. ओव्हर संपल्यावर घेतो म्हणतोय.
धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असं स्वागत. आयोजक स्टार 11 क्रिकेट क्लब. पुढील फलंदाजाचे नाव सांगा जरा. स्वप्नील. फलंदाज मैदानात उतरला आहे तो स्वप्नील. बघू स्वप्नील आपल्या संघासाठी काय करतो. दिनेशाचा पुढचा चेंडू खेळतो तो स्वप्नील. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण डॉट झालेला आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यावर एक धाव पूर्ण. चोरटी अशी धाव घेतलेली या ठिकाणी. दिनेशाचा पुढचा चेंडू खेळतो तो पप्पन आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केलेली या ठिकाणी दिनेश यांनी. दोन धावा आणि 2 विकेट घेतलेल्या या ओव्हरमध्ये. आणि हा तिसरा चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडू सोबतच या ठिकाणी स्काउट बॉयज संघ विजयी झालेला आहे. यापुढील होणारा सामना FC टायटन्स वर्सेस नितीन भाऊ हनमगर. नितीन भाऊ हनमगर क्रिकेट क्लब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेच मैदानात. स्काउट बॉयज संघ हा 32 रनांनी जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक असं अभिनंदन. स्काउट बॉयज संघ लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर. नितीन भाऊ हनमगर मैदानात यायचंय क्षेत्ररक्षणासाठी. आपणास विनंती आहे. वेळेची कमतरता असल्यामुळे वेळ जास्त घालवायचा नाहीये. FC टायटन्स आपले फलंदाजही मैदानात पाठवायचे आहेत. FC टायटन्स संघाने टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली आहे आज ठिकाणी. विजयी संघाचे अभिनंदन. जय महाराष्ट्र संघ आपणासाठी अजून एक चान्स आहे पुढील सामना. त्यासाठी आपणास तयारी करावी लागेल थोडी. ज्या कमी पडलेल्या आहेत त्या कमी भरून काढाव्या लागतील. एकच लागणार नवीन बॉलच फक्त पहिला द्यायचा. नितीन भाऊ हनमगर. FC टायटन आपले फलंदाज मैदानात पाठवा लवकरात लवकर. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आज पार पडत आहेत. आयोजक आहेत स्टार 11 क्रिकेट क्लब. धर्मरक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष निलेशदादा हरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती आहे आपणास क्रिकेट खेळण्याचा आजचा आनंद घ्यायचा आहे.